काळ यामध्ये डायरेक्ट जर मी रूल सांगितले तुम्हाला की प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स, फ्युचर टेन्सचा, तर प्रॉब्लेम हा येईल. तुम्हाला बरे बेसिक माहीत पाहिजे की टेन्स कशावर डिपेंड आहे. टेन्स कशावर डिपेंड आहे? टेन्स डिपेंड आहे HV हेल्पिंग वर्ब सहाय्यक क्रियापद. हेल्पिंग वर्ब 3 टाईप. कुठले? पहिले असते प्रेझेंट टेन्स म्हणजे वर्तमान काळ. मी सब टेन्सेस नाही बोलली, फक्त मी टेन्सबद्दल बोलत आहे. याच्यामध्ये प्रेझेंट टेन्सचा अर्थ आहे आपण कुठल्या टेन्समध्ये जगतो? वी लिव्ह इन प्रेझेंट टेन्स. आपण प्रेझेंट टेन्समध्ये जगतो. तसं तर ॲक्च्युअली आपण फ्युचर टेन्स, पास्ट टेन्स आणि तिन्ही टेन्समध्ये जगतो. पण जर प्रॅक्टिकली विचार केला तर प्रेझेंट टेन्स. जेव्हा आपण एखादी मेमरी आपल्या डोक्यामध्ये येते की नाही पास्टमध्ये असं झालं तसं झालं, तो जो मोमेंट असतो तो आपला पास्ट टेन्समध्ये, त्या पिरियडमध्ये आपण पास्ट टेन्समध्ये जगतो. जेव्हा आपण फ्युचरमध्ये म्हणतो की मला हे करायचं आहे, ते करायचं आहे, तेव्हा तो जो मोमेंट आहे तो फ्युचर टेन्सचा. आणि त्यानुसार आपले वर्डिंग पण असते. वर्डिंग म्हणजे आपण जे बोलतो ते. आपल्याला म्हणायचं आहे फ्युचर टेन्सबद्दल आणि आपण हेल्पिंग वर्ब यूज करत आहे प्रेझेंट टेन्सचा, तर जमणार नाही ना. मग जसं मराठीमध्ये आहे तसं इंग्लिशमध्ये प्रेझेंट टेन्सचं हेल्पिंग वर्ब असते इज, एम आणि आर. याचा सिम्पली अर्थ आहे. बस सिम्पल याचा अर्थ आहे इज, एम, आर म्हणजे आहे. फक्त हे लावायचं केव्हा आणि कशासाठी, तर याला कुठेही नाही लावता येणार ना. ज्याचा एक बेसिक रूल आहे. कोणता रूल आहे? जर आय हा सब्जेक्ट म्हणजे करता, जर आय असला तर कधीही एम एस लागते. आय इज, आय आर कधीच होत नाही. जर ही, शी और समजा सिंग्युलर जर नाऊन असलं, नाऊन पण सिंग्युलर, समजा सीमा इज, सीता इज, ही इज, शी इज असलं तर आपण म्हणजे नाऊन जर असलं तर इज, याचा अर्थ होते आहे. जर आताच्या कंडिशनमध्ये आपण तो मुलगा आहे, आता तो मुलगा होता आता म्हणणार नाही ना, तो मुलगा आहे म्हटलं म्हणजे इज आला. कशावर डिपेंड राहील हा? इज, एम, आर. सब्जेक्ट कोणता आहे त्यावर कॉन्सन्ट्रेट करावं लागेल. नंतर आहे आर, वी किंवा दे और द प्लुरल फॉर्म, तेव्हा असतो आर. बस हा नियम बिलकुल जसं कम्प्युटरचं फीडिंग असताना फिट करून घ्यायचा. प्रेझेंट टेन्स एवढं तर समजते, नाही इंग्लिश बोलता येत, नाही इंग्लिश वीक आहे, पण एवढं तर माहीत आहे की आपल्याला म्हणायचं काय आहे. मराठीमध्ये माहीत आहे ना, फक्त तोच मराठीचंच इंग्लिश ट्रान्सलेट करायला काय पाहिजे? आपण नुसतं आहे तर म्हणणार नाही, त्याच्या पुढं मागं काही तर राहील, करता राहील, आपलं कर्म, क्रियापद, ऑब्जेक्ट हे सर्व मिळून सेंटेन्स बनतं ना. मग हे झाले आपले नियम. आता हे कुठले आहे? प्रेझेंट टेन्सचं. मग आहे पास्ट टेन्स. पास्ट टेन्स म्हणजे भूतकाळ. अजून आपण सब टेन्स बघितले नाही आहे, सब टेन्स पाहायचे आहेत. फक्त हे बेसिक थोडंसं डिसाईड करून घेऊ. पास्ट टेन्समध्ये प्रेझेंट टेन्स सब टेन्सेसमध्ये येतो, कन्फ्युजन. वॉज आणि वेअर. ही वेअर कधी ऐकलं का? नाही. ही वॉज येते, शी वॉज येते, रूल तोच आहे. करता कोणता? सब्जेक्ट सिंग्युलर. या ठिकाणी आय वेअर ने आय वॉजच म्हणतो. आणि इथे प्लुरल फॉर्म, प्लुरल सब्जेक्ट. बस हॅड वापरतो, हॅव हॅड, पण हे समोरच्या ह्याच्यात जेव्हा सब टेन्सेस पाहू तेव्हा ते येईल, पण नॉर्मली हे रूल आहे. आणि तिसरा आहे
फ्युचर, याच्यामध्ये शाल आणि विल. बस हे बिलकुल पाठांतर करायचं. समजा बाय द वे कधी इंटरव्ह्यू द्यायचं काम पडलं तर खूप बेसिक विचारते, जास्त तुम्हाला ॲडव्हान्स विचारतच नाही. तुमचं डीप नॉलेज किती आहे त्या लँग्वेजबद्दल. जर तुम्ही शॉर्ट हँडची देता तर मे बी इंग्लिशवर जास्त भर राहील. तुम्ही अदर एक्झाम देता तर त्या ठिकाणी तुमचा जो सब्जेक्ट चांगला आहे, कारण आपले डॉक्युमेंट्स आपण जोडतो, त्यांना माहीत राहते की हिचं कोणता सब्जेक्ट चांगला आहे. मग जर समजा कॉपी करूनही जर खूप मार्क्स मिळवली मग तिथं काय सांगणार, नाही होत ना. म्हणून कुठलंही एक समजा मॅथवाला असतं, त्यांना माहीत आहे यांचं मॅथ वीक आहे, ते तेवढं विचारत नाही, त्यानुसारच राहील. हे झालं. आता आपण सब टेन्सेस. आता इथून सुरू होते आपले रिअल टेन्सेस. फक्त हे बेसिक आहे जे आपण बघितलं, हे आता नर्सरीच्या मुलांना पण माहीत राहते, ते तुम्हाला कळायला पाहिजे. आता टेन्सेस. टेन्स कोणता आहे? पहिले प्रेझेंट टेन्स. आता याचे आपल्याला पार्ट्स पाहायचे. पहिला येतो सिंपल प्रेझेंट टेन्स. यालाच दुसरं नाव आहे प्रेझेंट इंडिफिनिट टेन्स. म्हणजे जेव्हा आम्ही होतो शाळेमध्ये तर आम्ही सिंपल प्रेझेंट टेन्स म्हणायचो, पण आता जो पॅटर्न आहे समजा CBSE म्हणा किंवा स्टेट लेवलचा, आता सिंपल प्रेझेंट टेन्स नाही म्हणत, इंडिफिनिट टेन्स असं म्हणतात. इंडिफिनिट टेन्स. पण हा जरी शब्द आला तरी समजायचा सिंपल प्रेझेंट टेन्सच आहे, दुसरा नाही आहे. मग याचा एक रूल आहे, नियम आहे. असं नाही करता येत कुठेही आपण म्हटलं इकडे सब्जेक्ट करता आपलं ऑब्जेक्ट पहिले लिहिला, सब्जेक्ट नंतर लिहिला, वर्ब कुठेही टाकला, असं नाही होत. एक स्टॅटिकली त्याची रचना केलेली आहे. रचना म्हणजे आपल्याला याला म्हणतो आपण रूल. हे रूल पाठांतर करायचे. डायरेक्ट इनडायरेक्टमध्ये कामात पडणार आहे, ॲक्टिव्ह वाईज पॅसिव्ह वाईजमध्येही कामात पडणार आहे. यावर 2 चॅप्टर डिपेंड राहील टेन्सवर. आता एक सिंपल प्रेझेंट टेन्स आहे. जेव्हा आता आपण आज समजा मी मुलगी आहे, सिंपल प्रेझेंट टेन्स. मी बाजारात जाते. मी मुलगी आहे. आता आपण याला चेंज नाही करता जे आहे ते आहे. पण मी बाजारात जाते, पण यामध्ये टाईम इंडिकेट केला आहे का? मी बाजारात जाते, पण मला केव्हा जायचं आहे ते नाही. आय गो टू द समजा बिग बाजार. द लावलं म्हणून आपण इथे नाव घेतलं. नाही तर आपण सरळ आय गो टू मार्केट. ठीक आहे, मला बाजाराला जायचं आहे. आय गो टू द बिग बाजार. मला बिग बाजारमध्ये जायचं आहे. यामध्ये असं कुठं आहे का की मी केव्हा जाणार आहे किंवा आता मी चालली आहे, मी गेली होती, काहीच मेन्शन नाही केलं आहे. आय स्टडी रेग्युलरली. मी रोज अभ्यास करते, पण कोणत्या वेळेला करते ते मेन्शन नाही आहे. मग याचा एक रूल राहते. सब्जेक्ट असते गो, हे आहे आपलं ऑब्जेक्ट. याचा रूल आहे कोणता? सब्जेक्ट प्लस याला काय म्हणू, HV नाही आहे, हा व्हर्ब आहे. गो म्हणजे क्रिया, मी जाते म्हणजे हा फक्त व्हर्ब आहे. आणि उरलेला जो भाग असतो त्याला म्हणतो आपण ऑब्जेक्ट. ठीक आहे. आय गो ऑब्जेक्ट म्हणजे का? ऑब्जेक्ट म्हणजे एक प्रकारचा तो विषय, वस्तू. आता या ठिकाणी ऑब्जेक्ट कसं समजलं जाते? जर सब्जेक्ट म्हणजे आय, गो म्हणजे जाणे. मग जर मी ऑब्जेक्ट समजा नाही लिहिला तरी काय फरक पडत नाही. आय क्राय, मी रडते. आय लाव, मी हसते. यामध्ये ऑब्जेक्ट मेन्शन नाही केला, ऑब्जेक्ट नाही मेन्शन केला. जर मी म्हटलं की आय नाही, आपण दुसऱ्या घेऊ समजा ही रन. आता
इन द ग्राउंड आहे, ऑन द ग्राउंड आहे, कुठे धावते हे मेन्शन केलं आहे का नाही? मला नाही सांगायचं आहे. ही रन, तो धावतो. केव्हा धावतो, काय धावते मला बोलायचंच नाही आहे. मग जर असं जर असलं, समजा तुम्हाला कधी असे 4 टाईपचे राहील, हा असा एक राहील, त्या ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी हेल्पिंग वर्ब राहील, आणि तुम्हाला आयडेंटिफाय करायचं आहे सिम्पल इनडेफिनिट टेन्स किंवा सिम्पल प्रेझेंट टेन्स. तर काय ओळखायचं, पाहायचं सब्जेक्ट आहे आणि याला V1 याला म्हटलं जाते V1 पहिलं रूप क्रियापदाचं. मग रन, दुसरं रन रॅन रन, ठीक आहे. गो वेंट गॉन, हे जे आहे ते पाहून घ्या. कंपॅरेटिव्ह डिग्री आहे. हां, हे डिग्री म्हणजेच आपलं पहिलं रूप, दुसरं रूप, तिसरं रूप. हे जेवढे तुम्हाला वर्ड्स करता येईल, म्हणजे पाठांतर नका करू, फक्त एका नजरे घालून टाकत चला. आता काही टाईम नाही आपला जो तेवढे हे वर्ड पाठांतर करू तर नाही जमणार. त्यानंतर वी प्ले, आम्ही खेळतो. केव्हा ते मेन्शन नाही आहे, ठीक आहे. मग याला म्हटलं जाते सिम्पल प्रेझेंट टेन्स. सब्जेक्ट वर्ब प्लस ऑब्जेक्ट. तुम्हाला वाटलं तर लावा, नाही तर नाही. फक्त ओळखतं कशावरून, ऑब्जेक्टला काय महत्त्व नाही आहे. फक्त पाहायचं की सब्जेक्ट कोणता आहे आणि V1चं रूप कोणतं आहे. जर या ठिकाणी ही रॅन जर असतं तर तो सिम्पल पास्ट टेन्स असता. नियम सेम आहे. जर प्रेझेंट टेन्सचा नियम तुम्ही पाठांतर केले, पास्ट टेन्सचा आहे तोच आहे. फक्त चेंज कुठं राहील, ह्या हेल्पिंग वर्बमध्ये चेंजेस आहे. बाकी चेंज होणार नाही. बाकी रूल ॲज इट इज तसेच. फक्त तेच पाहायचं की कुठे आपल्याला काय लिहायचं आहे. मग आता आलं लक्षात, समजलं? दुसरं आहे प्रेझेंट कंटिन्यूअस टेन्स. मग प्रेझेंट कंटिन्यूअस टेन्स म्हणजे कंटिन्यू, आपण ना कंटिन्यू युअर स्पीच म्हणजे काय करा, ING तर आहे, तो तर रूल झाला. कंटिन्यू करा म्हणजे सुरू ठेवा, म्हणजे क्रिया आपली चालू राहील. मग याला काय म्हणतो आपण, चालू वर्तमान काळ. याचा एक आहे की ING असलं म्हणजे ओळखून घ्यायचं की हा वर्तमान काळ आहे. नियम तोच राहील. कोणता, सब्जेक्ट. हां, फक्त इथे मात्र हेल्पिंग वर्ब राहील, HV राहील. HV कोणती राहील, इज एम आर. याच्याशिवाय आणि व्हर्बला काय लागेल, ING. तर व्हर्बचं V1ला ING फॉर्म लागेल आणि मग राहील हे ऑब्जेक्ट. मग आता हेच आपण जर टेन्स घेतलं, आय गो वाला. सब्जेक्ट काय आहे, आय आहे. HV आपल्याला याचा रूल माहीत आहे की आय असलं तर काय लावावं लागते, एम लावावं लागते, आय एम. आता गो आहे, V1 आहे ना, फक्त याला काय लावायचं आपल्याला, ING लावायचं आहे. गोईंग टू बिग बाजार, टू द बिग बाजार. बस. समोर आपण टू द बिग बाजार इन नागपूर सिटी लिहू शकतो. ते आपल्यावर डिपेंड आहे, आपल्याला कसं वाढवायचं. पण मेन जो असतो टेन्स ओळखण्याचा, तो ऑब्जेक्टच्या आधीचे हे 3 जे आहे ते. समजा तुम्हाला प्रेझेंटचं जर प्रेझेंट कंटिन्युअसचं सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये करा म्हटलं तर तुमच्या माइंडमध्ये हा रूल आला पाहिजे, सब्जेक्ट प्लस V1. जर सिम्पल प्रेझेंटचं इंडिफिनिटचं कंटिन्युअस करा म्हटलं तर तुमच्या माइंडमध्ये हा रूल आला पाहिजे. फक्त रूल्स करा, याला नाही, हे सेंटेन्सला काही महत्त्व नाही आहे, रूल्स महत्त्वाचे आहे. तिसरा असतो प्रेझेंट परफेक्ट टेन्स. परफेक्ट म्हणजे क्रिया त्या ठिकाणी कंप्लीट झालेली असते. आपण मेन्शन करतो, माझं जेवण झालं, माझं जेवण झालं आहे, क्रिया कंप्लीट झाली आहे, जस्ट कंप्लीट झालेली आहे. मग या ठिकाणी नेमकं आहे सब्जेक्ट प्लस. आता हेल्पिंग वर्ब जे आहे इथं काय चेंज होते, इज एम आर आहे, तिथं हॅव किंवा हॅज हे लागेल. नंतर V3 प्लस ऑब्जेक्ट.
म्हणजे याचा नियम सेम ॲज इट इज आय. आता आय हॅज नाही म्हणत आपण, आय हॅवच म्हणतो. हे सुद्धा याच्याप्रमाणे बघावं लागतं. आय हॅव, गो, वेंट, गॉन. आपल्याला V3 घ्यायचा आहे, V2 नाही घ्यायचा आहे. V2 आपण पास्ट टेन्समध्ये घेतो. आय गॉन टू द बिग बाजार. झालं. कुठे चेंज केलं आपण हे नियम नंतर इथून याच्यावर टाकून देईल मी डिस्क्रिप्शनमध्ये, किंवा तुम्हाला फोटो पास आउट करून देईल, हे बघून घ्या आणि हे लिहून घ्या तुम्ही. फक्त इथं पाहायचं हा काय आहे आणि याचं करायचं काय. दोनच गोष्टी कॉन्सन्ट्रेशन करणं आहे. क्वेश्चनमध्ये प्रश्न दिलेला कोणता आहे, दिलेल्याचा रूल काय आहे आणि ज्याचं चेंज करायचं आहे त्याचा रूल आपल्याला आठवायचा. त्याचं काय आता रूल आठवायचा आहे म्हणजे तर रायटिंग नाही आहे, फक्त क्लिक करणं आहे आपल्याला, कारण CBT टेस्ट आहे. त्याच्यामुळं रूल डोक्यात आणायचा की त्या रूलनुसार ते सेंटेन्स दिसला की क्लिक करून टाकायचं. जास्त विचार करायचा नाही. खूप विचार केला तर कन्फ्युजन होईल. जास्त डीपमध्ये विचार करायचाच नाही. चौथा टेन्स आहे प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. यामध्ये फक्त एकच ॲड करावं लागते, बीन. नियम तोच आहे, सब्जेक्ट. आता सब्जेक्ट प्लस हॅव हॅज प्लस बीन प्लस बीला ING फॉर्म आणि प्लस ऑब्जेक्ट. हॅव बीन, हॅज बीन हे कशावर डिपेंड राहील, सब्जेक्टवर राहील. मग सब्जेक्ट आय आहे, आय हॅव बीन गोईंग, कारण कंटिन्युअस आहे. तर गोईंग कुठून घेतला आहे, कंटिन्युअस टेन्समधून, गोईंग टू द बिग बाजार. आलं लक्षात. सिम्पल प्रेझेंट टेन्स आणि कॉन्सन्ट्रेशन फक्त सब्जेक्ट प्लस वर्ब. कंटिन्युअस टेन्सचं सब्जेक्ट तिथे HV ॲड होईल, हेल्पिंग वर्ब ॲड होईल आणि IS याच्या व्यतिरिक्त तिसरं लागणार नाही. वर्बला ING फॉर्म प्लस ऑब्जेक्ट. नंतर आहे प्रेझेंट परफेक्ट टेन्स. याच्यामध्ये सब्जेक्ट प्लस हॅव हॅज प्लस V3. नेक्स्ट आहे प्रेझेंट परफेक्ट. त्याच्यामध्ये फक्त तुम्हाला बीन हे ॲड करावं लागते. म्हणजे लक्षात जर ठेवायचं आहे तर नुसतं आपण पोपट पंचीसारखं जर रटतो म्हटलं नाही जमणार. तुम्हाला स्वतःहून समजून घ्यावं लागेल. जेवढे तुम्ही प्रश्न स्वतःला विचाराल तेवढे तुम्ही क्लिअर व्हाल. नुसतं पाहिलं लिहिलं वाचलं जमणार नाही. ठीक आहे. मग मी एक्झरसाइज टाकून देईन. उद्या आपण पास्ट टेन्स आणि जमलं तर संध्याकाळी पुन्हा इंग्लिशचा 5 टेन्सेस कंप्लीट करून घेऊ. ठीक आहे.